अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आनंदाने जगले पाहिजे, मायमाऊली आनंदाने जगले पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मी ही लोकसभा निवडणूक लढवतो. मी कालच कल्याणच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं, जर माझं स्वप्न कोकणमध्ये 50 सीबीएसई शाळा करण्याचं आहे तर पहिल्यांदा इथे निवडून आल्यानंतर भिवंडी लोकसभा क्षेत्रात 25 सीबीएसई शाळा या अतिरिक्त करेन, परंतु भिवंडीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सीबीएसईचं शिक्षण देईल. आणि आम्ही अभिमानाने सांगतो का मी आणि मोनिका पण कोणाशी आपण समोर बोलू शकतो तर ज्या शाळेमध्ये आमची त्याच शाळेमध्ये या दोन्ही जिल्ह्यातील नाही महाराष्ट्रातले विद्यार्थी येऊन शिक्षण घेतात. आम्ही दाखवायला एक आणि करायला एक त्याच्यातले आम्ही नाहीये. एक शेतकऱ्याचा मुलगा वरून एक असतो ना आतून एक असतो, शेतकऱ्याचा मुलगा वरूनही एक असतो आणि आतूनही तोच असतो. त्याच्यामध्ये बदल काहीच नसतो. हे बदल करणारे लोकही वेगळे असतात, त्याच्यातील आपण नाहीये. ज्या रुग्णालयामध्ये माझे आई बाबा उपचार करतात तिथे अगदी मुंबईवरून येणारी ताई उपचार करते, तर कल्याणवरून डिलिव्हरीसाठी येणारी ताई सिडरची शस्त्रक्रिया करून देते, तर भिवंडीच्या अंजूरमधून येणारा पेशंट आपला कॅन्सरचा रुग्ण त्याच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करून देते. अशा प्रकारची व्यवस्था आपण रुग्णालय केली आहे. अगदी भगिनीनं अभिमानाने सांगू शकतो, तुम्हालाही अभिमान वाटला पाहिजे तुमच्या भावाचा आणि जिजाऊचा. तर ते कुठल्याही पदावर नसताना एक असं रुग्णालय निर्माण केलेलं आहे तर तुमच्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये साधी डोळ्याची शस्त्रक्रिया करणारं रुग्णालय नसताना तिथे डोळ्याच्या शस्त्रक्रिया तर दररोज 25 होतातच, परंतु कॅन्सर बंदच्या शस्त्रक्रिया सर्व मोफत होतात. अशा प्रकारचं रुग्णालय आपल्या जिजाऊने निर्माण केलं. मला अनेक लोक सांगतात तर प्रत्येक वेळेस तुम्ही शिक्षणावर बोलू नका, पण त्यानं शिक्षण ही गोष्ट आहे. मी परवा कल्याणमध्ये एका दिवसात 19 बैठका घेतल्या. कल्याण सारख्या शहरामध्ये 19 बैठकामध्ये IIT काय माहिती नाही, मग मला शिक्षणावर नको का बोलू तयार. जोपर्यंत आपण चांगलं शिक्षण मुलांना देऊ शकत नाही, मुलं घडत नाहीत, तोपर्यंत देश कधी आपला पुढे जाणार नाही. त्यासाठी देशातला पहिला प्रयोग शिक्षणाचा आपण केले की इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस सुरू केले. आपल्याला आपली मुलं आपल्याकडे 1.5-2 कोटी रुपये MBBSला देण्यासाठी नाहीत, आपल्याला आपले मुलं हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले पाहिजे. त्यासाठी नीटची तयारी 4 वर्ष करून देण्यासाठी IIT टीचर आपण झडपवलेला. आपली मुलं पैसा येण्यासाठी IITला गेली पाहिजे का तिथे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना करोडो रुपयाची पॅकेज मिळतात. अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं काम आपली जिजाऊ करते. आपल्याला आपली मुलं ही पोलीस कॉन्स्टेबल तलाट्यापासून तर कलेक्टर पर्यंत एवढ्यावर न थांबता काय सांगतोय का अगदी देशाच्या पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी आपल्याला या मातीतून घडवायचे. त्यासाठी इयत्ता 9वी पासून त्याला स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन दिलं जातं आणि काही अशक्य नाही. माझ्या बहिणी सांगते तर ज्याला आई वडील नसलेले स्वप्नील माने नावाचा तरुण आपल्याकडे येतो. 2018ला 3 वर्षामध्ये तो एक IPS ऑफिसर होऊन आज पश्चिम बंगालमध्ये ड्युटीवर जाईन होतो. आपल्याकडे अनेक विद्यार्थी तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना तिचा नवरा जातो. मोहिनी बारमन नावाची तरुणी ठाण्यामध्ये वागळे इस्टेटला धोनी भांडी लोकांची करत असणारी तरुणी जेव्हा जिजाऊच्या सानिध्यात येते, जिजाऊ तिला अभ्यास करण्याचे पैसे देते आणि अभ्यास करून ती आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नियुक्ती जाते. अशा प्रकारचे काम. कधी ठाण्यावरून तुम्ही मुंबईला जात असताना डाव्या हाताला कचऱ्याचा ढीग आहे, त्या कचऱ्याच्या ढिगावर दीपाली नावाची मुलगी तिच्या आईचा खून केला होता वडिलांनी, वडील जेलला. अशा परिस्थितीमध्ये ती जिजाऊच्या सानिध्यात येते. अगदी तिच्या कपड्यापासून तिच्या आंघोळीपासून आपल्या महिला स्वयंसेविका करतात. आणि आज अभिमानाने सांगतो ती तरुणी ती कधी हॉटेलच्या बाहेरही जाऊ शकत नव्हती. ती तरुणी आज हॉटेल मॅनेजमेंटने 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते. तुम्हाला आम्हाला करायचंय. आपल्याला गावागावातील विद्यार्थी गोडाऊनचा मालक एकटा निलेश सांबे 200 गोडाऊनचा मालक नाही बनवायचा. आपल्याला प्रत्येक गावामधला एक विद्यार्थी असा घडवायचा की त्या विद्यार्थ्याच्या नावाने त्या गावाला ओळखलं पाहिजे. भिवंडी तालुक्यामध्ये ओळखायला गेलं तर क्रिमिनलांच्या नावाने गावं ओळखली जातात, कुठल्या तरी पुढाऱ्याच्या नावाने गावं ओळखली जातात. नाही म्हणूनच या गुंडांची आणि पुढाऱ्यांची हिंमत होते. दादा नेत्यांनो यांच्यासारखी भेकर जात दुसरी जगामध्ये कुठली नसते. त्यांनी नशायुक्त असतात आणि चर्ची लोक बेअक्कल असतात आणि त्यामुळे ते कुठली चुकीची कारवाई करतात आणि आयुष्यभर जेलला सडायला जातात. त्यांना कळत नाही काही राजकारणी लोक आपल्याला भूलदापा देत असतात.
मी तर आता मगाशीच पोलीस आयुक्त साहेबांना सांगितलं का सर्वात जास्त गुंडागर्दी या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये, आणि अगदीच सांगितलं का एका लोकप्रतिनिधी नातेवाईक सांगतात की महाराष्ट्रातले सगळे गुंड आमच्या खिशात आहेत, इतकी मजबुरी असेल तर ही जनता त्यांचा मार्ग प्रवेश दिसणार नाही, राहणार नाही, एवढं नक्कीच सांगतोय. असं कितीतरी आले आणि कितीतरी गेले, असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले जीवामार मानायचं. जेव्हा आम्ही जन्माला आलोय तेव्हाच आम्हाला माहिती आहे का मरण हे आपलं ठरलेलं आहे, त्यासाठी आपण चांगलं काम केलं पाहिजे. आणि मी तर सांगतो अगदी अभिमानाने, ते राज्यातील सर्वात मोठा मी माणूस असेल का माझ्या जवळजवळ 1.5 लाख भगिनी आहेत, आणि माझ्या प्रत्येक बंधूचा आई वडील हे माझे आई वडील समजून तितकंच प्रेम मी त्यांना करतो. त्याच्यामुळे आशीर्वादाशिवाय या जगामध्ये दुसरी कुठली मोठी ताकद नसते. हे लढीचे गाव खेळणारे खेळतील. आपल्याला एवढीच विनंती सांगतो, आजच्या दिवशी प्रत्येकाने आपला गाव सांभाळा. कोणी सोशल मीडियाद्वारे आपल्या बांधवांना गावागावामध्ये भडकवून आपल्यामध्ये बांधणं लावण्याचा प्रयत्न करेल, आपण अजिबात त्याला क्रॉस करू नका. ती मूर्ख माणसं असतात कुठेतरी क्रॉस करणारे, त्यांना जिजाऊचं काम काय माहिती नसतं. अनेक ठिकाणी असं मी बघतो की एखादा व्यक्ती क्रॉस करतो, परंतु त्याच्या वडिलाचं ऑपरेशन आपल्या धडपोळीच्या भगवान महादेव समजा रुग्णालयात झालं असतं. म्हणजे त्या अशा मूर्ख माणसांच्या मागे लागण्यापेक्षा आपण आपलं जे चांगलं काम आहे, आपलं जे विजन आहे का त्या एकट्या भिवंडी तालुक्यामध्ये 18,000 भगिनींना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. असा कुठला गावपाडा नाही, असा शहरातला कुठला एरिया नाही. मगाशी जिथे हा प्रकार झाला तिथेच ते आमचे नौशादभाई बोलत होते का 45 शस्त्रक्रिया त्या तलावाच्या इथल्या गायत्री नगरच्या एरियामध्ये आपल्या जिजाऊ मार्फत झालेलं, अशा प्रकारचं काम आपल्या जिजाऊचे. त्यांनी सांगितलं परवाच एका ताईचा हाड फ्रॅक्चर झाला होता, तिला तात्काळ पंकज पवार फराज यांना फोन केला, त्यांनी लगेच दवाखान्यात ऍडमिट केलं, आज ती ताई घरी आलेले आहे. अशा प्रकारचं काम तुम्हाला आम्हाला करायचं. आपली ध्येय धोरणं ठरलेले आहेत तर आपल्याला कुठलाही माणूस आपल्या उपचाराशिवाय जगावता कामा नये आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. आणि दादाच्या बरोबर ताईंनी 2 पैसे कमावले पाहिजे आणि प्रत्येक माणूस हा आपला स्वाभिमानाने जगला पाहिजे. मला अगदी आपल्या सर्वांचा अभिमान वाटतो. असा जिजाऊचा एकही कार्यकर्ता नाही का ज्याच्या जो एकट्या फ्लॅटमध्ये मजेत राहतो आणि आई वडील हालात राहतात. आपण सर्वजण एक विचार घेऊन जाणारे लोक आहोत का प्रत्येक जण आपल्या आई वडिलांची किंमत करणारा कार्यकर्ता आहे. आपण आपल्या बहिणींची किंमत करणार आहेत, आपण आपल्या कुटुंबाची किंमत करणारे कार्यकर्ते आहात, याचा मला सार्थ अभिमान आहे. विजय तर आपला काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. तुम्ही काय काळजी करू नका. जिथे कठीण वाटत होतं तो सगळा एरिया आपला झालेला, कारण आपलं काम 100% खरं आहे. आपल्याला खोटा कुठलाही प्रचार करायचा नाही, खोटं काहीही सांगायचं नाही. विरोधकांना काय बोलायचं ते बोलू दे. आपण एवढंच सांगा अभिमानाने का आपल्या जिजाऊ मार्फत 8,000 विद्यार्थ्यांना पोलीस कॉन्स्टेबल पासून ते UPSC पर्यंत नोकऱ्या देणारी आपली जिजाऊ आहे. अगदी ऊसतोड मजुराचा